म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंतानंत हे नाम जा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, किंवा ते हे केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। प्रस्तुत प्राप्तपसी घेतलेल्या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी असणारे तुकोबर आहे। भगवंताला का शरण जायचं, कशासाठी जायचं, कसं जायचं, गेल्यानंतर तो परमात्मा काय करतो, या सर्व गोष्टीचा जो अनुभव तुकोबराने आला, तो अनुभव अभंगाच्या प्रत्येक चरणातून तुकोबराने प्रगट केलेला आहे। तत्पूर्वी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे आवश्यक आहे। आज पंढरीरायाच्या या नगरीमध्ये चंद्रशेखर बाबा संस्थान श्री क्षेत्र चौंडी यांच्या या संस्थेच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून हरिभक्तपरायण गुरुवर्य आप्पा बाबा यांच्या उपस्थित मार्गदर्शनाखाली आणि चौंडी परिसरातील म्हणजे पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांच्या सहकार्याने 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव महाराजांच्या वतीने या ठिकाणी आपल्या पंढरीच्या नगरीमध्ये आयोजित केला। आणि त्याच्यातील पहिल्या दिवसाची सेवा, बाबांचा फोन आला मागा 8-10 दिवसाखाली। बाबांचा परिचय आता एकाच घरातले आम्ही, पण परिचय त्यांचा माझा कार्यानं मला परिचय झालेला। त्यांचा परिचय मला आजच बघितलं मी दोघाला आम्ही एकामेकाला। बरोबर आहे का बाबा? हा, भागवत महाराजांचा तुमचा परिचय नाही का? हा, बाबांचा कार्याचा म्हणजे कार्याचा सुवास मी अनेक वेळा घेतलेला आहे। कार्यातून ज्या माणसाची ओळख होते आयुष्यात, तो माणूस त्या माणसाला कधीच विसरत नाही। आणि त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांचा व्याप मोठा आहे। आणि अशा ह्या व्यापातून आज पंढरपूर क्षेत्र का निवडलं असेल, त्याला 3 कारणं आहेत। क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं क्षेत्र जर कोणतं असेल तर पंढरपूर आहे। तुम्ही म्हणसाल तुम्ही पंढरपूरचं आहे म्हणून तुम्ही तुमचा मोठेपणा सांगताय का? महामुक्ती क्षेत्र तीर्थासी तारक, उपमेसी अनेक नाही तुझे। या भूतलावरती सर्वात मोठं जर क्षेत्र कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे। कारण या पंढरपूरला 3 गोष्टी आहेत। या पंढरपूर सारखा देव कुठे नाही, या पंढरपूर सारखं क्षेत्र कुठं नाही, आणि या पंढरपूर सारखी चंद्रभागा कुठं नाही। प्रमाण देऊन सांगायचं झालं तर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा धीर, ऐसा या देवासारखा देव कुठं असेल तर सांगा। एक आहे, एक नाही। जिथं देव आहे तिथं तीर्थ नाही, जिथं तीर्थ आहे तिथं क्षेत्र नाही, जिथं क्षेत्र आहे तिथं संत नाहीत। पंढरपुरात आल्यानंतर ह्या 3 गोष्टीचा संगम होतो। आपल्याला महाराज आज आप्पान बाबामुळे महाराज आपल्याला चंद्रभागेचं स्नान कुणामुळे घडणार आहे? बरोबर आहे का नाही? उद्या ज्याला तुम्ही आंघोळी इथं करणार का चंद्रभागेला करणार? हा,
इथं येऊन जर तुम्ही नळाला करत असाल तर आमच्यासारखे दुर्भाग्य बरोबर आहे का? पंढरपुरात येऊन महाराज तुम्ही म्हणताल महाराज पंढरपुरात आंघोळ केल्याचं फळ काय? महाराज पंढरपुरामध्ये आता तुम्ही मला सांगा त्रिवेणी संगम कुठे आहे? प्रयागला. बरोबर आहे. प्रयागला आंघोळ केले किती नदीत पुण्य आंघोळ केल्याचं पुण्य मिळतं? प्रयागला किती नद्याचा संगम आहे? 3 नद्याचा संगम आहे. म्हणजे एका आंघोळीमध्ये 3 नद्यामध्ये आंघोळ केल्याचं पुण्य पदरात पडतं. कुठं गेल्यावर? काशीला गेल्यावर, प्रयागला गेल्यावर. बरोबर आहे. पण पंढरपूरला आल्यानंतर किती नदीचं पुण्य मिळतं? अवघीच तीर्थ घडली किती तीर्थ आहेत? 360 तीर्थाला आंघोळ केलेलं पुण्य एका आंघोळीमध्ये 360 तीर्थाला जाण्याचं. मग हे भाग्य कुणामुळे लाभलं? बाबांमुळे लाभलं. बाबांनी जर नियोजन दुसरीकडे जर केलं असतं तर 360 चंद्र. कारण का नुसतं डोळ्यानं पाहिलं तर अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखली. म्हणजे सगळ्यात मोठं तीर्थ महाराज आपल्या. कारण का पुंडलिकराय म्हणजे शंकराने विचारलं त्यावेळेस शंकराने स्वतः शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी. सगळे जेवढे तीर्थ आहेत ते सगळे आपल्या पदरामध्ये. कारण आपण तिकडे जाऊन पाप टाकून येतो. मग त्या नदीला पुण्यत्व प्राप्त होण्यासाठी परत पुंडलिकरायच्या जवळ येतात महाराज. म्हणजे भाग्यवान आहोत महाराज आपण. जे कोणी 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आता आले तर 3 दिवस जाऊ नका. ह्या मठात काय कमी पडलं तर माझ्याकडे आपण जाऊ नका. कारण का ही घरातली सगळी माणसं आहेत बाबा. आल्या सासरवाडी दिसली त्यामुळे जरा गड्याला बरोबर आहे का नाही? सासरवाडी दिसल्यानंतर कारण का देव सुद्धा महाराज सासरवाडीत बरोबर रमतो का नाही? सासरवाडी दिसली तोपर्यंत भावकी दिसली. म्हणजे दोन्हीचा संगम झाला का नाही? म्हणजे बाबा आपलेच आहेत. मला जेवायला जरा मला बळ आलं. म्हणलं आता मला टेन्शन आलं होतं बाबा तुमचं. बाबा लय मोठे तुमचं लय कार्याचं मोठे हो. ऐकून होतो बाबा. मला आपली माणसं दिसले की माझे जातीचे म्हणजे जात म्हणजे आपली कास्ट लावायची नाही बरं का बाबा नाही इथं. नाहीतर अजून परत जातीवाद निघतो. कृपा करून संप्रदायामध्ये जाता आणू नका. चला पुढं. सगळे तीर्थाचे पुण्य मिळतंय महाराज. चला मला सांगा असा देव कुठं आहे का? जगात कुठं पण जाऊ नये. जगाच्या पाठी 4 धाम करून आलेली माणसं म्हणतात काशी केली वनारसी केली पण कपाळाची कटकट. भारत देशाच्या बाहेर सुद्धा काय काय जण जाऊन आले का नाही? पण असलं समाधान आहे का? लांबूनच बघायचं. बालाजी लय मोठा देव म्हणते पण 35 फुटावरच म्हणते तुझी लायकी नाही माझ्या जवळ यायची. पण आपला एकमेव बाबा असा आहे कितीही अलंकार असू द्या देवाला पण पायाचं दर्शन फक्त याच बापाचं मिळतंय आपल्याला. आणि या बापाच्या दर्शनाचा योग कुणामुळे आला? कारण महाराज हे सहजासहजी घडणाऱ्या गोष्टी नाहीत महाराज. देव भेटायला सुद्धा पुण्य लागतं. पंढरपूरला यायला सुद्धा बाबाने अनेक जणांना सांगितलं असेल चला साप्ताय चलाय साप्ताय पण सगळेजण आले का? कारण का नामाचे विनमुख तो नर पापी. मग तुम्ही जेवढे आलाय तुम्ही भाग्यवान आहात महाराज. असा भगवान परमात्मा महाराज सगळ्यात जो देवांचा देव बळ्या माझा पंढरीराव जो या देवांचाही त्या देवाचं दर्शनाचा योग. आणि महामुक्ती क्षेत्र तीर्थासी तारक उपमेसी अनेक नाही तुझे. सगळ्यात मोठं क्षेत्र असणारं सगळ्यात मोठा देव असणारं सगळ्यात मोठं तीर्थ क्षेत्र आणि देव
असा संगम त्रिवेणी संगमामध्ये, आणि त्यातही आता पुरुषोत्तम मास आहे, त्यातही आज एकादशी आहे. माझं भाग्य आहे महाराज, आज एकादशीला सेवा घडते. सकाळी एकदा भाग्य उजळलं माझं. अचानक फोन आला वास्कर महाराजांचा, म्हणले 3:30 वाजता मंदिरात या. तुमच्या सर्वांचं पुण्य माझ्या कामाला आलं महाराज. आज भगवंताचा काकडा बघायचं भाग्य माझ्या जीवनामध्ये 4 ते 6 भगवंताच्या समोर होतं. आणि आज तुमच्या समोर येऊन सेवा करतोय महाराज, म्हणजे माझं परम भाग्य समजतो. आणि यथामती यथावकाश भगवान परमात्मा जशी सेवा करून घेईल तद्वत ती सेवा त्यांच्या चरणी लीन करायची आहे. लेट झालेला आहे, तुम्हाला भुका पण लागलेल्या असतील, पण पहिला दिवस आहे, दानादानी तानातानी राहत असते महाराज. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस भूक लागली, समजा तुम्हाला भूक लागली अर्ध्या तासानं, मला लगेच सांगा. समजा तुम्हाला भूक लागली 2 तासानं, मला लगेच सांगा. समजा तुम्हाला भूक लागली, आज एकादशी महाराज करूया आज जागरच, बरोबर आहे का नाही? हाय असा जागर खडा करायचं म्हणलं तरी आपली, तुम्हाला काय मी कच्चा वाटलं काय? 97 किलो बोजा आहे माझा. सांगायचा मुद्दा काय आहे, म्हणून यथामती यथावकाश भगवान परमात्मा जशी सेवा करून घेईल तद्वत ते सेवा त्यांच्या चरणी लीन करायची. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगातून तुकोबर आहे पहिलं पद वापरतायत, महनवाणी शरण जावे. का देवाला शरण जायचं? जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला कारण, जन्माला यायला सुद्धा कारण आहे. बिगर कारणाचा जन्म आहे का? आलं मनाला बसलो उन्हाला घेतली पाठी, असा जन्म मिळतो का महाराज? हा मनुष्य जन्म सहजासहजी नाही मिळत महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा, आणि त्यातल्या त्यात जन्म मिळणं कठीण, आणि जन्म मिळावा आणि तो ह्या भारत देशात मिळावा हे त्याच्या पुढचं भाग्य. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जन्म मिळाला असता अमेरिकेमध्ये तर एकादशी कळली असती का? आणि ज्याला एकादशी कळत नाही ती जनावरात का माणसात असतो? जो एकादशी करत नाही तो जनावर का माणूस? अरे ज्या माणसांना जर आपण जसे कपडे बदलतो का, त्या अमेरिकेमध्ये जर जन्म मिळाला असता तर एकच तिथली गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण जसे कपडे बदलतो तसं तिकडे बायका बदलतात. मग काय संस्कृती असेल त्या देशाची? आणि अशा भारत देश सोडून जर अशा देशात जर जन्म मिळाला असता तर उपयोग नव्हता. पण आपण भगवंताच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्यानं हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला, हे परम भाग्य आहे महाराज. आणि नरदेह प्राप्त होऊन तेही भारत देशामध्ये, त्यातल्या त्यात या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये खान आहे महाराज संतांची. ज्ञानोबाराय तुकोबाराय नंतर जन्म प्राप्त झाला. जर ज्ञानोबाराय तुकोबाराय जर महाराष्ट्रात झाले नसते तर आज आपल्या गळ्यात टाळ वाजला असता का? वाजला नसता. या वारकरी संप्रदायाचा उगम ज्या ज्ञानोबाराने केला, या पाया रचायचं काम ज्यांनी केलं त्याचे कळस झाले तुकोबाराय. ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस. अशा ह्या संप्रदायाचं वैभव. महाराज मला सांगायचा मुद्दा एकच आहे की आपण भाग्यवान आहोत महाराज, हा नरदेह प्राप्त झालाय. कारण जन्माला यायला सुद्धा बिगर कोणालाही जन्म मिळत नाही. स्वर्गातले देव अपेक्षा करतात पंढरपूरला येण्याचं. मृत्यू लोके व्हावा जन्म जन्म, मृत्यू लोके व्हावा जन्म जन्म, मृत्यू लोके व्हावा जन्म जन्म, मृत्यू लोके व्हावा जन्म.
अमर इच्छिता ते देवा इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पण त्याच्यापेक्षा भाग्यवान आपण धन्य आम्ही जन्मा आलो जे दास विठोबाचे झाले ते धन्य जन्मा आले महाराज भाग्यवान आहोत महाराज हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय मग प्राप्त झालेल्या जीवाचं कर्तव्यत आहे महाराज ज्ञानोबराय तुकोबरांच्या आशीर्वादानं आपल्याला नरदेह मिळालाय मिळाल्यानंतर देवानं जीवानं जीवाला शरण जावं का जीवानं देवाला शरण जावं कोणाला शरण जावं जीवाला शरण जाण्यामध्ये भाग्यवान नाही जीवानं देवाला शरण जावं महाराज म्हणून महाराजांनी सांगितलं की भगवंताला का शरण जायचं पहिलं कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्याला जन्म कोणी दिलाय देवानं दिला का आईबापाने दिला भांडवलच आपल्याला कोणी दिलंय आईबापाने का देवाने एका वाक्यात उत्तर द्या आईबापाने का देवाने आईबापाने नाही का आईबाप वजा करा आपल्यातून या जन्माला सरळ म्हणताय देवाने दिलं अरे आज हे जग आपण बघतोय कुणामुळं कसं म्हणताय देवांमुळं देवानं दिला पण आईबापाच्या माध्यमातून आपल्याला देवे दिला देह जेने हा जीव दिला दान तयांचे करीन चिंतन हा देह पाचाचा आणलेला असे पृथ्वी आप तेज वायू या आकाशाचा मिळून झालेला हा जीव पंचतत्वाचं मिळून झालेला हा जीव देवाला पहिलं कारण सांगितलं तुकोबाराने अरे जन्मालाच घातलंय म्हणून शरण जावे का देवाला शरण जायचं पहिलं कारण तुकोबाराने सांगितलं जन्मालाच त्यानं घातलंय म्हणून शरण जावे चला पुढे अजून काय कारण आहे तुकोबाराने दुसरं कारण सांगितलं जन्माला घातलं पण जीवनाची कर्तव्यता सुद्धा संतांनी सांगितली जन्माला आलेल्या माणसानं सरपंच झाल्याशिवाय मरू नये ही जीवनाची कर्तव्यता आहे बरोबर जन्माला आलेल्या माणसानं गायनाचार्य झाल्याशिवाय मरू नये ही जीवनाची कर्तव्यता आहे का विचारा नाथरायांना मला पावन या मनुष्य पण साधी ब्रह्मज्ञान तो लाड पुच्छे विन दो पाय जन्माला येऊन जर भगवंताला शरण नाही गेलो तर या जीवनाची कर्तव्यता पूर्ण होऊ शकत नाही म्हणून या जीवनाची कर्तव्यता पूर्ण होण्यासाठी मनवणे मुद्दा सोडायचा नाही का देवाला शरण जायचं तिसरं कारण तुकोबारांनी सांगितलं प्रत्येक जीवाला वाटतं जीवन सार्थक व्हावं मग सार्थक कधी होते बापाने कमवलेली जमीन विकायची विकलेल्या जमिनीचा बंगला बांधायचा बांधलेल्या बंगल्याला नाव द्यायचं सार्थक म्हणजे आपल्या जन्माचं बरोबर आहे का अरे तुकाराम महाराजांना विचारा ना विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया
व्हावा असं जर वाटत असेल, सरपंच झालं म्हणजे सार्थकता नाही, लय कोठ्याधीश झाला म्हणजे सार्थकता नाही, लय मोठ्याचा जावाई झाला म्हणजे सार्थकता नाही. या जीवन सार्थक व्हावं असं जर वाटत असेल ना, तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक म्हणवणे. चला पुढं, अजून काय करायने भगवंताला शरण जायचं. चौथं कारण तुकोबाराने सांगितलं. मला सांगा, त्याच्या सत्तेशिवाय आपण सत्याला आलो का? आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलाय, कुणाच्या सत्तेशिवाय? कुणाला विचारून आला तुम्ही? बायकोला? सांगा ना, कुणाला विचारून आलो? कुणाच्या सत्तेमुळे आज आपण मी कीर्तनाला आलो? चाले हे शरीर कोणाची देवाला का शरण जायचं? बाबानो, त्याची सत्ता आहे. परवा एका ठिकाणी विषय मांडत होतो. विषय मांडत असताना एक 90 वर्षाचं म्हातारं माझ्या समोर बसलेलं होतं आणि म्हातारं उठून उभारलं, मला आडवं बोललं, हो महाराज, कुणाला सांगताय सत्याचं स्वप्न? माझ्या घरामध्ये 90 माणसाचं कुटुंब आहे आणि माझ्या घरामध्ये तांब्या सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हालत नाही. मी त्यांना हात जोडले, बाबाजी आपलं एकत्र कुटुंब असेल? हो म्हणलं, एकत्र कुटुंब आहे. म्हणलं तुम्ही कारभारी? हो म्हणले, मी कारभारी आहे. म्हणलं मान्य आहे मला तुमची सत्ता, फक्त मला एकच सांगा, तुमची सत्ता कुठपर्यंत आहे? तो म्हणला घराचा उमरा ओलांडला की माझी सत्ता. म्हणलं बस खाली. तोपर्यंत गावचे सरपंच उठले, जीवाची वाडीचे सरपंच उठले, महाराज सगळ्या जीवाची वाडी गावावरती माझी सत्ता आहे. म्हणलं मान्य आहे सरपंच साहेब, पण तुमच्या जीवाच्या वाडीच्या सरपंचाला एकच विचारलं, तुझी सत्ता कुठपर्यंत? येवत्याच्या चौकात येईपर्यंत. येवत्याला आल्यावर नाद करायचा नाही इकडे, बरोबर? सरपंचाची सत्ता कुठपर्यंत? जीवाची वाडीची शिव ओलांडली नागजरीत येऊ द्याल का तुम्ही? नाही महाराज. तोपर्यंत आमदार साहेब उठले, महाराज सगळ्या केस तालुक्यावरती माझी सत्ता आहे. म्हणलं मान्य आहे साहेब, पण तुमच्या सत्तेला सुरुंग आहे. म्हणलं कुठपर्यंत? या कळम मध्ये. साळेगावच्या पुढे कुणाची सत्ता आहे? माळेगावला. तालुका बदलला की आमदार कुठपर्यंत? तालुका संपला, आमदार संपला. तोपर्यंत कलेक्टर साहेब उठले. कलेक्टर साहेब म्हणले, महाराज बीड जिल्ह्यातलं कुठेही असू दे, केज असू द्या, आंबेजोगाई असू द्या, खाली माजलगाव असू द्या, सगळ्या बीड जिल्ह्यावरती माझी सत्ता आहे. म्हणलं कलेक्टर साहेब तुमच्या सत्तेला मर्यादा आहेत. म्हणलं जिल्हा संपला, तुम्ही संपला. म्हणलं बसा खाली. तोपर्यंत देवेंद्र फडणवीसचा फोन मला, महाराज कुठलं 36 जिल्ह्यावरती माझी सत्ता आहे. तुम्ही एका जिल्ह्याचं काय म्हणता? सगळ्या महाराष्ट्रावर माझी सत्ता आहे. म्हणलं देवेंद्र साहेब मला तुमचंही सत्ता मान्य आहे, पण तुमच्या सत्तेला मर्यादा आहेत. आपले देवेंद्र साहेब कर्नाटकात गेले, तिथले लोक म्हणले येनेंद्रे इथं कुणाला येतंय का करणं? नाही तर माझं तर उलट उघड पडायला. देवेंद्र साहेबांची सत्ता कुठपर्यंत? महाराष्ट्र संपला, देवेंद्र संपले. तोपर्यंत मोदीजीचा फोन मला, हो महाराज
महाराष्ट्र असू द्या, कर्नाटक असू द्या, बिहार असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, सगळ्या भारत देशावरती माझी सत्ता आहे. म्हणलं मोदीजी मान्य आहे मला. मग तुमची सत्ता आहे ना, आत्ता युद्ध चालू आहे ना, आम्हाला डिझेल मिळालं नाही, रॉकेल मिळालं नाही, ती इजवून या. मोदीजी म्हणले महाराज माझं तिकडं काय झालं. मोदीजीची सत्ता कुठपर्यंत? भारत देश संपला, मोदीजी संपले. आता ज्या भगवंताला तुकोबरा शरण जायला सांगतात त्या भगवंताची सत्ता घरापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत का राष्ट्रावर. अरे जे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर. अरे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या. येणे नव्हते तुका बरं मानवाने शरण जा का. अरे माझ्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान जरी हालायचं म्हणलं तर वृक्षाचे हे हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे म्हणवणे शरण जावे. त्याच्या सत्तेशिवाय आपण आलेलो नाही, पण त्याला शरण गेलं पाहिजे. ठीक आहे महाराज, अजून काय कारण आहे? भगवंताचं तुकोबराने शेवटचं कारण सांगितलं. महाराज त्याच्यासारखा सुंदर परमात्मा आहे का हो? हा, सर्व गुणी आहे का हो? आपल्याकडे एक असलं तर एक नसतं. दिसायला सुंदर असला तर गुणानं, बरोबर आहे का नाही? जावाई सुंदर असावा का गुणवान असावा? होय माता बघितलं, जावाई सुंदर असावा का गुणवान असावा? 1 लाख पगारवाला असावा का घरी नीट येणारा असावा? 1 लाख पगारवाला असावा, घरी येतं का नीट संध्याकाळी? मला सांगायचा मुद्दा काय आहे, सगळ्यात महाराज ज्ञानोबारांनी एकाच ओळीमध्ये 6 गुण घातले. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तोची. अरे त्याच्यासारखं गोड रूप कुणाचंच नाही रे. गोड तुझे रूप, तुझे रूप गोड तुझे नाम. देवाचं सगळंच गोड आहे महाराज. याच्यासारखा सुंदर परमात्मा आहे का? सगळ्यात मदन सुंदर आहे. राजस सुकुमार
मदन सुंदर होता. त्या मदनाला अभिमान झाला आणि आला पंढरपूरला आणि भगवंताचं रूप बघितलं की पंक्चर झाला. पण चेक करा म्हणला, मी जसा मऊ आहे तसा ही मऊ आहे का कडक आहे, म्हणून गेला देवाच्या जवळ आणि देवाच्या पायावर बोट टेकवलं. पायावर बोट टेकवलं की खड्डा पडला. तो खड्डा आज तागायत आहे. तुम्ही आता उद्या परवा जाचाल पांडुरंगाकडे, त्यावेळेस तो खड्डा किंवा अगोदरही गेला असताल का नाही सांगा. डाव्या पायावर आहे का उजव्या पायावर आहे? दोन्हीपैकी या का? हा, डाव्या का उजव्या का दोन्हीपैकी या का? आपण गेलतो का नाही पांडुरंगाला, जातो का नाही? देवाचं तोंड बघावं का पाय बघावेत? महाराजांची अपेक्षा, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, खंडे नाम तुमचे. चित्ती तुझे पाय डोळा, चित्त कुठं असावं? पायापाशी असावं. माझे चित्त राहे आहे, म्हणजे देवाच्या पायाकडे बघावं का तोंडाकडे बघावं? कीर्तनकाराच्या पायाकडे बघावं का तोंडाकडे बघावं? बोलणाऱ्याच्या पायाकडे बघावं का तोंडाकडे बघावं? सांगा ना. आणि नाचणाऱ्याच्या पायाकडे बघावं का तोंडाकडे बघावं? हा, नाचणाऱ्याच्या तोंडाकडे आणि बोलणाऱ्याच्या. वा रे वा गाणं वा. सांगायचं तात्पर्य, देवाच्या आता उद्या गेल्यानंतर चेक करून या कुठल्या पायावर खड्डा आहे. गेला का नाही कधी का गेलाच नाही? देवाच्या डाव्या पायावर खड्डा आहे. अजून एक खड्डा सांगतो. आता तुम्हाला तो बघितला का नाही माहित नाही मला, पण देवाच्या एका छातीवर खड्डा आहे. डाव्या का उजव्या? मुद्दाम का सांगतोय, पंढरपूरला तुम्ही आलायत, आपल्या बापाला ओळखलं पाहिजे का नाही? आपण आपल्या बापाच्या खानाखुणा माहिती पाहिजेत का नाही आपल्याला? बाकीचा पसारा पा तुम्ही प्रपंचाला कटाळून इथं आला. इथं काय सासूचं चावायचं सांगून काय आलोय? अरे ते वैतागून आलाय का नाही तुम्ही? सायाची करेची, बरोबर आहे का नाही? रात्रंदिवस प्रपंचात वैतागून तुम्ही इकडचा रस्ता धरलाय. दादा बरोबर आहे का? आता तुम्ही प्रपंच सगळा सोडून दिला का नाही? मग मोकळं. सांगायचं तात्पर्य, देवाच्या डाव्या छातीवर आहे का उजव्या छातीवर आहे? त्यानं हृदयी श्रीवत्सलांचन म्हटलंय. मिरवी भक्ताचे भूषण. एका भक्तानं लात मारली महाराज देवा, ती लात अजून मिरवतोय तो. मी आजच ती खून बघून आलो म्हणून मी बी नेटानं बोलतोय. कारण आज देवाला नकशिकांत पाहिले महाराज, डोक्यापासून पायापर्यंत स्वयंभू. देवाला पहिलं आंघोळ घालायची महाराज, दुधाची आंघोळ असायची, दह्याची आंघोळ असायची, केशर असायचं, मध असायचं, वेगवेगळं असायचं महाराज. पण आता फक्त दुधाची आंघोळ घातली जाते देवाला. देवाच्या उजव्या छातीवरती ती खूण आहे. पहिला दिवस आहे, देवाचं ध्यान झालं पाहिजे आपल्याला, म्हणून अभंगाची निवड आहे. मला सांगायचं काय, कळलं पाहिजे परिस्थिती काय आहे, वेळ कोणती आहे, दिवस कोणता आहे. वास्तुशांतीला जर आम्ही गोकुळीच्या सुखा जर घ्यायला लागलो जमल का? पण आता सगळा बाजारात माल काय पण चालतंय, दुनिया झुकते झुकाने वाला चाहिए. सांगायचं तात्पर्य, देवाच्या उजव्या छातीवरती महाराज खूण आहे ती. याच्यासारखा गुणवान, याच्यासारखा रूपवान, याच्यासारखा सामर्थ्यवान बाकीचे देव सगळे आडनावाचं. सांडून या पंढरी राव कवना ते म्हणू देव. बाकीच्याला देव म्हणायला सुद्धा तुकाराम महाराज राजी नाहीत. सांडून या हिरा आणि कोणी वेचाव्या त्या हिरात टाकून देऊन जर आम्ही दुसऱ्याला देव म्हणायचं म्हणलं तर जमल का महाराज आम्हाला? म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असणारा भगवान म्हणवणे, म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणवणे शरण जावे, म्हणवणे शरण जावे.
शरण जावे. महाराज आम्हाला कळलं देवाला का शरण जायची कारणं बघितली बरोबर. आता कसं जायचं. सप्त्याला आलोय पण सप्त्याला गेल्यावर काय केलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, आपल्याला तिथं गेल्यानंतर आपलं काम काय केलं पाहिजे आपण, बरोबर आहे का नाही. लोक सप्त्याला हो म्हणून येतात महाराज. परवा एक सप्ताह मोठा झाला बरोबर, 65 एकरात झालेला. पण येणाऱ्याला माणसाला कळतच नव्हतं काय करावं. जेवायला 50,000 लोक असले म्हणजे लय मोठा सप्ताह झाला म्हणायचं का. सांगा ना किती टक्के लोकांनी माळा घातल्या. मला काय टीका करायची नाही, मला सांगा ना त्यातलं फलित काय आहे. पंढरपूरला कसं यायचं आलोय आपण, पण कसं यायला पाहिजे. आता येताना सुद्धा माणसं महाराज काय माणसं अर्ध तिकीट नसताना सुद्धा अर्ध तिकिटात कसं आलाय तुम्ही. एसटीनं आलाय का कशानं आलाय. मग त्या कंडक्टर ड्रायव्हरला फसवून आलाय का खऱ्याच्यानं आलोय. हा महाराज तिकीट फुकट कुणाला हो. 75च्या माणसाला. आणि जी फुकट आलेच माणसं तर खरं आई बापाची शपथ आहे तुम्हाला सांगा 75 वय आहे का तुमची. माता भगिनीनो तुम्हाला किती तिकीट आहे. तुम्ही हाफ मॅड आणि आम्ही फुल मॅड बरोबर आहे. अशी जर वारी आपण केल्यावर देव पावल काय आपला बाप. येताना जर त्याच्याकडे जर लोकाला फसवून आपण जर येत असो आणि हा जर देव पावत असतं तर महाराज ऊत आला असता. पंढरपूर लोकांनी सोडलंच नसतं. अरे देवाकडे जाताना कसं गेलं पाहिजे सांगा ना. कसं गेलं पाहिजे. पंढरपूरला आल्यानंतर फायदे काय तोटे काय कळलं पाहिजे महाराज. या इथला विधी सांगितलाय. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान. आपण आंघोळीला कुठे जाता चंद्रभागेला. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर दर्शनाला कुठे जाता पांडुरंगाकडे बरोबर आहे. चंद्रभागेचं स्नान झालं पहिलं दर्शन आपण घेतो पुंडलिकरायचं. फायद्यात फायदे सांगतो तुम्हाला ही माहिती नाहीत लोकाला. पुंडलिकरायचं दर्शन घेतल्यानंतर किती संतांचं दर्शन होते माहिती आहे का तुम्हाला. अवघिया संता एक वेळा भेटी. दिगांतरी चला पुढं पुंडलिकरायचं दर्शन घेतलं फायदा काय. अवघिया संता एक वेळा भेटे. अरे पुंडलिकरायचं दर्शन घेतलं की आळंदीला गेलेल्याचं पुण्य पडलं पदरात. पैठणला गेलेल्याचं पुण्य अवघिया संता. देहूला गेल्याचं पुण्य. अरे सगळ्या संतांचं दर्शन एकट्या पुंडलिकरायचं दर्शन घेतलं तर इतकी ताकद पंढरपूरचं माहितीच नाही महाराज आम्हाला. पंढरपूरला यायचं काय काढायचा मठ बघायचा बरोबर आहे का. आम्हाला कोणीतरी सांगितलं असतं काय काढायचा म्हटलंय. अरे बाजार केला सगळ्या वारीचा महाराज.
पंढरपुरात आल्यावर पाऊल ठेवल्यावर काय फायदा आहे? पंढरपूर बघितल्यानंतर फायदा काय आहे? प्रदक्षिणा केल्यावर फायदा काय आहे? पुंडलिकरायचं दर्शन घेतल्यावर फायदा काय आहे? आता दर्शन घ्यायचं म्हणलं तर तुम्ही म्हणताल महाराज आताच दादाने मला विचारलं किती वेळ लागेल, म्हणलं 5-6 तास तर लागतील. मग काय माणसं म्हणतील महाराज 5-6 तास उभा राहायला ताकद आमची, मग त्या माणसानं काय करायचं? नका ना जाऊ त्या नादाला, करा चंद्रभागेचं स्नान, करा पुंडलिकरायचं दर्शन. तेवढं नाही जमलं अजून पुढचं सांगतो तुम्हाला. चला नामदेव पायरीला. नामदेवर पायरीला किती जणांच्या समाधी आहेत? किती जणांच्या समाधी आहे माता भगिनींनो? तुम्ही सांगा काय काय तर बोला थोडं. किती जणांची समाधी माहिती आहे का आम्हाला नामदेव पायरीला? फक्त नामदेवरायची समाधी पायरी माहिती आम्हाला, पण तिथं किती जणांच्या समाधी आहेत माहित नाही. त्याही संजीवनी समाधी आहेत. नामदेवरायच्या घरातला 1 नव्हे 2 नव्हे 14 जणांच्या संजीवनी समाधी आहेत. अरे काय अपेक्षा केली असेल माझ्या नामदेवरायने? देवा तुझ्या दर्शनाला येणाऱ्याचे पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडावी, हाय का आम्ही त्या लायकीचं? अरे नामदेवरायने जर माझ्या भगवंताला म्हणलं असतं मला देवा महादेवला खाली उतर, मला तुझ्या मस्तकावर बसायचं, तर माझ्या बापानं एका मिनिटात त्याला जागा दिली असती. इतकी सेवा, एवढ्या सेवेचं वजन माझ्या नामदेवरायांचं होतं. पण माझ्या नामदेवरायांनी फक्त सांगितलं देवा नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. अरे पायरीच चिरे झाले माझे नामदेवराय. काय ताकद आहे महाराज. ते जमत नसल प्रदक्षिणा घाला, नामा म्हणे प्रदक्षिणा. महाराज पूर्ण प्रदक्षिणा जमत नाही, ये देवळापाशी घाल मंदिराला प्रदक्षिणा. महाराज तेवढं सुद्धा जमत नाही. अरे अर्धी घाल, जा नामदेव देवाच्या पाठीमाग आणि बघ त्या देवळाची पाठ. देवाची पण पाठ बघू नको, देवळाची पाठ बघ. तुम्ही म्हणता महाराज फल काय? अरे पंढरपुरात आल्यानंतर बघायला पाहिजे. ज्ञानोबारांनी तुकोबारांनी करून ठेवलंय आपल्याला सगळं. बघतोय का तुझ्या ग्रंथाकडे? तुम्ही बाजारात तुम्ही महाराज पंढरपुरात गेला तर पंढरपुरात मंदिराकडे जात नाही, खेळण्याच्या दुकानात नातीला खेळणं की नातीला खेळणं की आयुष्याचं खेळणं होईल तुमच्या. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थेघरती 360. आंघोळ करायची सुद्धा गरज नाही, नुसत्या देवळाची पाठ पश्चिम द्वारला जायचं आणि देवळाची पाठ बघायची. महाराज गर्दी सोसत नाही. चल पुढे लांबून इथनं कळस बघा. आम्हा म्हणे मोक्ष देखीला कळस. मोक्ष महाराज नुसता कळस देखीला तर मोक्ष आहे महाराज. महाराज तेवढं सुद्धा. अरे काय करू नका, आलाय पंढरपुरात 1 पाऊल टाका, माघारी जावा. तुम्ही म्हणताल त्याचं फळ काय? वाराणसी चाले 1 मास, गोदावरी 1 दिवस आणि पंढरी पाऊल परियेस आईसा ठसा नामाचा. माझ्या आप्पा बाबांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेत महाराज. पंढरपूरच्या नावानं तुम्ही पाऊल ज्या दिवशी टाकला, सकाळी पाऊल टाकला का तुम्ही, फळ काय सांगितलंय? वाराणसीला 1 महिना चालल्याचं पुण्य, गोदावरीला 1 दिवस चालल्याचं पुण्य आणि पंढरीच्या नावानं 1 पाऊल टाकल्याचं पुण्य. आज तो योग आणलाय माझ्या आप्पा बाबांनी. मला सांगायचा मुद्दा काय आहे, असा पंढरीनाथ भगवान परमात्म्याला महाराज नुसतं पाहिलं तरी इतका गुणवान, एवढा रूपवान आहे, पण त्याची सेवा करत असताना ती सेवा कशी झाली पाहिजे महाराजांनी त्याच्यासाठी खुणगाट मानली. सर्व भावे देवासे शरणागती पत्करायची, पण कशी पत्करली पाहिजे? बायकोनं सेवा करावीची. तुम्ही सेवा करता का नाही नवऱ्याची? करता का नाही? एक पण बाय मान हलव ना बाबा, का करतच नाही?
नवऱ्याची सेवा करता का नाही तुम्ही? फक्त मला एक प्रश्न विचारा, तुमच्या आवडीनं करता का सवडीनं करता? आई बापाची शपथ आहे तुम्हाला खरं सांगायचं, तुम्ही नवऱ्याची सेवा आवडीनं करता का सवडीनं करता? हा, नवऱ्याची सेवा आवडीनं करावी का सवडीनं करावी? बर, परमार्थ आवडीनं करावा का सवडीनं करावा? हा? आवडीने भावे हरे नाम घे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेते, तुझी चिंता त्याचे सर्व आहे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात, देवाला शरणागती पत्करतो आपण, पण सर्व भावी पत्करत नाही. का तुम्ही म्हणता सर्व भावी म्हणजे काय? याचा अर्थ आपल्याला बघायचा. सर्व म्हणजे थोरला भाव, चुलत भाव, आत्ते भाव, सगळ्यांनी मिळून, हा, असा एक अर्थ सांगा ना. असा अर्थ नाही महाराज. सर्व भावेचा अर्थ आहे, प्रत्येक जीवाला 3 भाव आहेत. पहिला भाव आहे कायिक, दुसरा भाव आहे वाचिक, आणि तिसरा भाव आहे मानसिक. ज्ञानोबांनी एकाच ओळीमध्ये घातले, तेथ तनु मनु जिवे. जसे ज्ञानोबांनी एकाच ओळीत घातलेत, तसे माझ्या तुकोबांनी सुद्धा एकाच चरणात घातलेत. काय वाचा मने झाला विष्णू करत असताना दिसायला सोपी वाटते महाराज. भक्ती कोणीही करायला निघाले महाराज.
आम्ही तर भक्तीचा बाजार करून बसलोय, पण अशी भक्ती करून देव पावत नाही. देवाच्या आधी आपलं नाव यावं का आपल्या आधी देवाचं नाव यावं? सांगा. देवाचं नाव आधी यावं का भक्ताचं नाव आधी यावं? असा एक भक्त होऊन गेला आहे तो अजून, देवाच्या आधी त्याचं नाव घेतलं जातं. गजर करा गजर, बोला पुंडलिक श्री कुणाचं नाव आधी घेतलं तुम्ही? मग साधा सोपा प्रश्न विचारला होता, एकानं सुद्धा उत्तर काय नुसतं खायला आलाय काय? डोकं काय तर लावा ना कामाला. आता तुमच्याकडे येतो. अशी एक भक्त होऊन गेली, देवाच्या आधी तिचं नाव आहे. सांगा पटदिशी बाळांनो. तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा पटा पटा पटा. जनाबाई, हा सांगा ना. मीराबाई, कुठली भक्त आहे? देवाच्या आधी तिचं नाव आहे. हा, गोकुळात चला, गोकुळात. कृष्ण राधा म्हणता का राधा कृष्ण म्हणता तुम्ही? कोणी म्हणायचं? महाराज, का नाव घेतलं जातं राधेचं? मला सर्व भाव सांगायचा आहे. देवाची सेवा करायला सगळेच असतात महाराज. मला सांगा, जग मोदीला ओळखतंय, जग मोदीला ओळखतंय. किंमत मोदीला का आपल्याला? हा, मोदीला. आपल्याला किंमत येण्यासाठी काय झालं पाहिजे? जगानं नाही, मोदीनं आपल्याला ओळखलं पाहिजे. 50,000 लोकांना म्हणावं लागतं या विठ्ठल महाराज, तवा छातीवर निघली पाहिजे. तसं पंढरपूरला ऊत आलाय. सगळे बघा तुम्ही त्या पंढरपूरला आता गर्दी, पाऊल ठेवायला जागा नाही. कुठल्याही गल्लीत जावा, कुठल्या त्या नदीला तर नुसतं दोंडच दिसते, दोंडच. दोंडदान, दोंडदान. अरे किती दान करणार? त्या गाया फुगल्या, मास सुद्धा कटाळलं त्या पाण्यातलं, पळून चालल्या. बाय दिसली की मास, बाया आणखी 2-4 किलो वजन वाकांडी पाहते. अरे काय फायदा, काय करतोय आपण? कळलं पाहिजे ना. गंगूबाई गेली की ठकूबाई निघाली. कहा काय येतो कहा नाही, त्याला येतो कधी बी. कुठं चाललोय काय माहित नसतं महाराज. भक्ती करताना सोपी वाटते महाराज. का नाव घेतलं जातं राधेच्या? 2च मिनिटात सांगतो महाराज. राधा मोठी होती, देव लहान होते, आणि राधेला वेड लागलं होतं देवाचं. रोज देवाचं दर्शन घेण्यासाठी ती निमित्त करायची. घरात पाणी असलं तरी वतून द्यायची आणि सासूबाईकडे जायची. आत्या, पाणी संपलंय. ती म्हणायची काय तोंड घेते माझ्याकडे? जा ना पाण्याला. घ्यायचं घागर हांडा, चुटू 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 बाहेर पडायचं. पण कुठनं जायचं? देवाच्या समोरनं जायचं. मग समोरनं जाताना देवाच्या मर्यादा सगळीकडे होती ना महाराज. देवाकडे डायरेक्ट जाता येत नव्हतं. मग देवाच्या समोरनं जायचं. मग देवानं आतनं नजर करायची, हिनं बाहेरनं नजर करायची. दोघाचं प्रेम जडलं, इतकं जडलं, इतकं जडलं. देवाला पण याड लागलं आणि तिला पण याड लागलं. पण पोट काय भर ना दोघाचं. नजरत किती पोट भरायचं? एका क्षणाची 2 क्षणाचं महाराज ती सेवा. पोट भरेना दोघाचं. मग शेवटी देवा, हिला तर काहीच करता येत नव्हतं. शेवटी देवानं जे काम करायचं ठरवलं, म्हणजे आपणच काहीतरी हालचाल करावं लागते. मग देवानं काय केलं? पहाटे 4 वाजताच उठलं आणि राडा घातला. आता लेकरानं राडा घातल्यावर माया तुम्हाला सुधारतं का? हा, आपल्या लेकरानं माया. मला सांगा, तास झाला, 2 तास झालं, यशोदा माया कंटाळली. हे देवा, काय देऊ खायला, काय देऊ खेळायला? नाना परी समजावी ते, मागेल ते खाया देते, थोपटोनी निजवी ते. परी याचा डोळा. यशोदा मैया कंटाळली.
पायात. बायका वैतागल्यावर शेवटी शेवटचा पर्याय, पण देव काय रडायचं थांबना. आणि तेवढ्यात वेळ झाली कुणाची? राधेची. बरोबर पावणे 11 वाजता काट्यावर काटा आला. राधा आली. देवाची न राधेची नजर झाली की गडी आर पडला. आईनं ओळखलं लेकराचं औषध कुठे. तिथूनच लगे म्हणले हे राधे. राधेच्या अंगाचं पाणी झालं. आपलं काहीतरी चुकलेलं दिसतंय म्हणून थरथर कापत सासूबाई समोर गेले. काय आत्याबाई? उचल काळ केला माझ्यापासून तोंड काळ कर. कारण 5 तास झालं देवाला राडा घातला होता, थांबायला तयार नव्हता. आणि हिला तेवढंच पाहिजे होतं. घेतलं देवाला. गेली राधा. रोजचा नियमच, देवाला राडा घालायचा, राधेनं यायचं, काकाला घ्यायचं. 2-4 वर्ष गेली की महाराज अशा सटक लागली ना. आणि एक दिवशी देवाला नेलं घरी. आणि राधेला मनात आलं, देवा तू जर माझ्या एवढा असता तर. आता होय भक्ती केला तैसा. त्या देवाला फोन करावा लागला असेल का? महाराज देव लगेच मोठे झाले. भक्तिप्रेम उपभोगलं, सुख उपभोगलं. परत राधेनं म्हणायचं देवा आता घरी जायची वेळ झाली, बारीक व्हा. परत देवानं बारीक व्हायचं, परत घरी यायचं. ही कालवा उठवला सगळ्या गावानं. लोकांना कालवा उठवला, पण देवाचं सुद्धा चांगलं बघवलं नाही लोकांना. त्या राधेच्या नवऱ्याच्या कानावरती बातमी घालवली, देवाचं आणि राधेचं लपडं. देवाचं आणि राधेचं लपडं. चांगल्या कामाला सुद्धा नजर लागते बरं का. तसं चांगल्या वर्तुकीला का सुद्धा महाराज नजर लागली. तिथं राधेच्या आणि कृष्णाच्या प्रेमाला नजर लागली महाराज. आणि बातमी अनयाच्या कानावरती गेली. अनया दिवस उगवला की रानात जायचा, दिवस मावळल्यावर घरी यायचा. घरी आलं की कालवा कानावर आलेला. संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर. महाराज संशयाचं भूत वाढायला लागलं. एक दिवशी दिवसा 12 वाजता अनया, रोज दिवस मावळल्यावर येणारा नवरा, पण भूत कालवलं होतं ना. सगळ्यात मोठा संशय म्हणजे संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर. मनात संशय आला. दिवसा 12 वाजता जाणं या घरी. बघितलं तर दरवाजा लावलेला दिसला. मनातलं भूत मोठं झालं का बारकं झालं? ब्रह्मदेव दादा मोठं झालं. राग आला. महाराज अगोदर डोळ्यात रक्त उतरलं होतं नवऱ्याच्या. हातात कुऱ्हाड घेऊनच आला होता आणि हाक मारले राधे. आणि भक्ती प्रेम उपभोगण्यात मग्न झालेली राधा नवऱ्याचा आवाज कानावरती पडला की पहिल्यांदा भानावर आली आणि देवाला विनंती केली, देवा आधी बारका. पण परीक्षा सत्वाचीच घेतली जाते बरं का. परीक्षा पितळेची घेतली जाते का सोन्याची? परीक्षा सोन्याचीच घेतली जाते, पितळेची परीक्षा घेतली जात नाही. जे सरळ झाड असतं ते आधी कापलं जातं का जे वाकडं असतं ते कापलं जातं? बरोबर आहे. म्हणजे सरळ चालणाऱ्या माणसाला त्रास होतो का वाकडं चालणाऱ्या माणसाला त्रास होतो? तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझं जीवन काय झालंय ते. मला माझ्या तिकडे जायचं नाही मला. पण चांगल्या कामाला त्रास झाल्याशिवाय राहत नाही महाराज. नजर लागली होती राधेच्या प्रेमाला. राधा विनंती करू लागली, ए देवा माझ्यासाठी नाही रे, मी तुझ्यासाठी सांगते, तू बारीक हो आधी. पण परीक्षा देव तत्वाचीच घेतो महाराज. खऱ्या भक्ताचीच परीक्षा घेतो. कसोटीला उतरल्याशिवाय पास करत नाही होतो. देव परीक्षा घ्यायला लागला. एवढा राधा काकुलतीला येऊन म्हणते बारीक हो बारीक हो. देव काय म्हणला माहितीये का तिला? राधे अगं माझा बारीक व्हायचा मंत्रच विसरला. राधा डोळ्यात पाणी आणून देवाला विनंती करत होती. आता या संभाषणामध्ये वेळ गेला. अनयाच्या मनातलं भूत बारीक झालं का मोठं झालं? मोठं झालं आणि ते स्फोट झाला. त्याने एका कुच्छामध्ये दरवाजाचं 2 तुकडं केलं. राधेनं बाकी काहीच केलं नाही. पहिलं काम राधेनं केलं, देवाला खाली पाडलं. आपण वर झोपले आणि वरनं चादर घेतली. कशासाठी?
या पाठीमागची भूमिका सांगा मला, मग हेतू शुद्ध सांगतोय. आज एकादशी आहे. शुद्ध भाव कसा असावा, सर्व भाव कसा असावा, ती कथा का सांगतोय मी. पंढरपुरात आलोय आपण, भक्ती करत असताना आपल्या हातून थोडी का होणार पण भक्ती कशी झाली पाहिजे. सर्व संग परित्याग करून सर्वस्व तुका मध्ये घालू. अरे तिनं सर्वस्व अर्पण केलं. यदा कदाचित जवऱ्यानं मारलं तर पहिला जीव कुणाचा जावा, माझा. आणि नंतर आला आणया, कुराड होतीच, मारणार. तेवढ्यात देवानं आतली किल्ली फिरवली. मला मारायला लागलोय पण आतमध्ये कोण आहे म्हणून चादर उघडून बघितलं. राधा होती पण खाली बाळ होत. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग. त्या बाळाला बघितलं याच्यातलं मग लागला रडायला. देवा चुकलं माझं, राधे चुकलं माझं, मीच तुझ्यावरती संशय घेतला. सर्व भाव भक्ती करत असताना अंतःकरणपूर्वक करा, कायेनं वाचेनं मनानं. म्हणून एकदा देवाचं नाव घेऊया. विठोबा रोखुमा सर्व भावे देवासे. पहिल्या चरणावरतीच आपण बोललोय. आपली वेळेची मर्यादा पण आहे, फराळात पण झालेला आहे, आपल्याला सगळ्याला भुका पण लागलेल्या आहेत. तुमच्यापेक्षा जास्त भूक मला लागलेली आहे. मी 7 ते 9 मध्ये म्हणलं बरं होतं, टाईम आता आपलं होतंय म्हणलं, पण वेळेचे आणि परिस्थिती जशी असेल तसं त्या पद्धतीनं थोडक्यात त्याचा सारांश सांगतो. 2 मिनिटात आपण आरती करू. मनवून शरण जावे सर्व भावी देवाशी. हे सगळं कळलं तुम्हाला. आपण जर अशी भक्ती केली तर देव काय करतो, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. देवातून आपल्यात अंतर सांगतो तुम्हाला. आता तुमच्यात धारा काढता का तुम्ही? आहेत ना म्हशी, जनावरं सगळं इकलं आहे ना. मग ते धारा काढताना त्या ह्याला कास्याला एक प्राणी चिकटलेला असतो बघा, काय नाव त्याचं, डेकून, गुचिड. गुचिड सगळ्याला माहित आहे बरोबर. एक साधा प्रश्न विचारतो आता. गुचिडापासून दूध किती किलोमीटर लांब आहे? पडदेशी बोला किती आहे? एकच पडदा बरोबर आहे. गुचिड दूध कधी पित? काय पित? हा, रक्त म्हणायचं नाही, रागात पितो म्हणायचं, रागात. हा, आपली गावरान भाषा विसरायची नाही. आता कीर्तनात या. ह्या गोचिडापासून देव किती लांब आहे? पडदेशी बोला. तैसा हृदयामध्ये मी आस्था सर्व सुखासी बरोबर. मग हे गोचिड दूध कधी पित?
दूध म्हणजे अमृत. कधी पितं? आता म्हणा की रागात पितो. ह्या गुच्छेडाताने देवातानं आपल्यात अंत सांगतो तुम्हाला. देव आपल्यातच आहे, फक्त का दिसत नाही? आपल्यावरती आवरण पडलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकाराचं पांघरून आपल्या अंतःकरणात असल्यामुळं तुका म्हणे होता ठेवा. तो हितच आहे पण सापडला नाही. का सापडत नाही? पाहणारा भेटत नाही. पाहणारा भेटायसाठी आपली भक्ती कशी पाहिजे? म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, तो हा उतरील पार. देव नदीच्या पलीकडे, आपण नदीच्या अलीकडे आहोत. नदी पार करायला मार्ग वेगळे आहेत, पण नदी पार करायची असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तो बहुदुस्तर नदीचा म्हटलंय. ही काय नदी सोपी वाटली काय तुम्हाला? या नदीमध्ये कोण कोण वाहत गेलेत? भव नदीचे पाणी गडिया मोठे वडीते, गडिया मोठे वडीते. भले भले पवनार, भले भले पवनार पाणी हाचून पाडीते.